रामकृष्ण हरिमाऊली वैकुंठवासी ब्रह्मचैतन्य रावसाहेब तथा बापू लोहार महाराज सोनवडेकर आषाढी पायी वारी सोहळा आज दुसरा दिवस सोनवडेहून ही पालखी आता पुढे मार्गस्थ होत आहे। शिंगवादनाने पालखी सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आता या सोहळ्यास प्रारंभ झालेला आहे। हेमंत पुजारी आणि कुसुरकर पुजारी ही दोघे शिंगवादन करत आहेत। आपण ऐकत आहात। पुढे हा पालखी सोहळा सोनवडे सुळेवाडी आणि पापर्डे येथे हा विसाव्याला थांबणार आहे। दुपारी भक्तिरसाचा आनंद घेत हसत गात नाचत डोलत हे सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेनं आता आपला मार्ग क्रमत आहेत। रामकृष्ण हरी। नमस्कार माऊली। मी शक्तिकुमार विष्णू पाटील, मुक्काम पोस्ट वेहे, तालुका पाटण, जिल्हा सातारा। माझे वरिष्ठ मुख्याध्यापक जेप शाळा विजयनगर, तालुका कराड। तर मी आता पहिल्यांदा ह्या माऊलीच्या दिंडीमध्ये सहभागी झालो असून आमच्या विहे या गावामधून सकाळी 8 वाजता दिंडी निघून आमच्या गावातले सर्व वारकरी माऊली हे सर्व झेंडा पताका घेऊन माऊलीच्या आमच्या कुलस्वामी ज्योतिबा मंदिर विहे या ठिकाणी आम्ही सर्वजण गेलो आणि तिथं ज्योतिर्लिंग मंदिराचे ज्योतिबा देवाचे दर्शन घेऊन आम्ही दिंडीचा प्रारंभ केला। तसेच आमचे विहे येथे हनुमान मंदिर, गणपती मंदिर, विठ्ठल मंदिर, लक्ष्मी मंदिर या ठिकाणी आम्ही विहेकर माऊली मंडळ प्रथमतः आलेले यांनी आमचे सोनवडे येथे तेथील माऊली वारकऱ्याने देवळामध्ये आमचे जंगी स्वागत केले। आम्ही त्यांचे हृदयस्पर्शी आभार मानत आहे। आणि रात्री आता 9ला या देवळामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होऊन शनी परत आम्हाला 9 वाजता गोड संत पंगत जेवण मधुर असे जेवण दिले। मी सर्व भक्तांनी त्याचा स्वाद घेतला आणि नंतर आमचे झोपण्याची व्यवस्था तिथे करण्यात आली। सकाळी उठून आम्हाला वारकरी माऊलींना, विहेकर माऊलींना आम्हाला आंघोळीची सोय करून चहा पाणी नाश्ता देण्यात आला। परत त्यानंतर सोनवडे येथील सर्व माऊली भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना प्रस्थान करू लागले। नंतर सोनवडेमधून निघालो आणि जागोजागी आमचे यथेचे स्वागत करण्यात आले आणि येथे आम्हाला आता चहा नाश्तासाठी इथं थांबवण्यात घेण्यात आलेलं आहे। आता या पुढील आम्ही गव्हाणवाडी मार्गे पापर्डे येथे जाणार आहे। हा तुमचा अनुभव युवा पिढीला काय देऊ शकाल? हां, माझा आता अनुभव, मी शाळेमधून रिटायर झाल्यानंतर माझा पहिलाच प्रसंग आहे आणि यामध्ये सर्व भक्तिमय असं वाटतंय की माऊली माहेराला निघालेलो आहे। आपण माहेराला म्हणजे पंढरपूरला, प्रत्यक्ष रस्त्याने जाताना सुद्धा आपण पंढरपुरातच आहे। चंद्रभूमी तिरीच्या काठी आहे, आपण तिथं नामस्मरणाचा आनंद घेतो आहे जल्लोष गष्णात रस्त्याने। हां हां, नवीन पिढीने मी आता सांगितल्याप्रमाणे हा सगळा रस्त्याने जाताना नवीन पिढीने आस्वाद घेतला पाहिजे आणि या भक्तिरसात त्यांनी समरस होऊन भक्तिरसाचा माऊलीचा गजर पुढं असा परंपरा चालू ठेवला पाहिजे, पिढीनपिढी त्यांनी चालू ठेवला पाहिजे। तर मी सर्व तरुण युवकांना असे मार्गदर्शन करू इच्छितो की सर्वांनी यामध्ये प्रत्यक्ष उतरून पिढ्यानपिढे आपला वारसा हा, आपली पताका आपल्या माहेरी म्हणजे पंढरपूरला सर्वांनी गेले पाहिजे, असं मी माझ्या हृदयापासून मी तीव्र इच्छा व्यक्त करतो। रामकृष्ण जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया। युवा पिढीला खास हा संदेश विहेगावचे माजी मुख्याध्यापक यांनी आपणाला दिलेला आहे। नको लागू माझ्या नादाला
आज या ठिकाणी आमच्या गावामध्ये चौगलेवाडी सोरणशेवाडी या ठिकाणी दिंडी सोहळाचा प्रारंभ झालेला आहे आणि याच ठिकाणी आम्ही शाळेच्या मार्फत दिंडी सोहळ्यामध्ये सामील होऊन दर्शन घेण्यासाठी इथं उपस्थित आहो आणि दिंडीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आषाढी एकादशी म्हणलं की पांडुरंगांचं भक्त आपण आषाढी एकादशीसाठी पंढरीला जातो आणि दर्शन घेतो. यातूनच आपल्याला सुख समाधानी मिळावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी थोडंसं संपवतो. मुलांना ते तुमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. बरं. शिक्षणाबरोबर या अध्यात्माविषयी काय तुम्ही मुलांना काय सांगितले? हां, या असं सांगण्याचं की यातून आपल्याला ज्ञानेश्वरी परत नंतर विठ्ठल यांच्याविषयी आपण मुलांना देवाविषयी आपण त्यांना ज्ञान देऊ शकतो आणि शिक्षणाबाबतीत त्या थोडंसं आपण त्यामध्ये काही सांगू शकतो त्याबद्दल त्यांना. उज्ज्वल भविष्य गाठण्यासाठी शिक्षणाबरोबर अध्यात्माची जर जोड विद्यार्थ्यांनी जर दिली तर निश्चितपणाने या विद्यार्थ्यांचं सुद्धा भविष्य उज्ज्वल होईल. उज्ज्वल करेल अशी आपण या सोनवडे ते पंढरपूर पालखीचा दुसऱ्या दिवसाचा दुपारचा विसावा हरिभक्त परायण अनिल महाराज पापर्डेकर यांच्या घरी आता हा दुपारचा विसावा आपण पाहतात साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर. सोहळा वारीचा